मौदा तालुक्यातील चाचेर पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेले दक्षिण दिशेला खंडाला हे गाव. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सभेत संपूर्ण महाराष्ट्र व संपूर्ण भारत देश हा बळीराजाचा देश आहे असे म्हणून मोठ्याने आवाहन करतात. पण नागपूर जिल्ह्यातील खंडाला हे गाव बळीराजांचे नाही तर काही कंत्राटदारांच्या मनमानीमुळे बळी घेणारे झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना मातोश्री पांधन रस्त्याची चौकशी करण्याबाबत पत्र निवेदन देण्यात आले, मात्र यावर काही कारवाई झालेली नाही. मातोश्री पांधन रस्ते विकास करणे या योजनेअंतर्गत सन 2023 ते 2024 या वर्षामध्ये कामाचे नाव विश्वनाथ वाघमारे ते अमरसिंह वानखेडे यांच्या शेतापर्यंत असे हे काम मंजूर झाले होते. एकूण या कामाचा निधी 20 लाख आहे. ग्रामपंचायत खंडाळा गंगानेर अंतर्गत असून ते काम ग्रामपंचायत आष्टी नवेगाव येथे ग्रामपंचायतला मंजूर झालेले होते. हे काम कलेक्टर यांच्या पॅनलवर असलेल्या कंत्राटदार यांनी केले आहे. या कामावर एस्टिमेटनुसार दबाई करून 1 फूट माती आणि दबाई करून 1 फूट मुरुम टाकायचे होते, पण काम करणाऱ्या त्या पांधन रस्त्यावर निघालेल्या नाल्याची माती काढून टाकलेले आहे आणि कसं तरी थातुरमातुर काम करून त्या कामाचे देयक परिपूर्ण काढून घेतलेले आहे. त्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि असलेल्या दोषीवर कारवाई करण्यात यावी आणि कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे ही विनंती खंडाला ग्रामपंचायतचे सरपंच संकेत वसंतराव झाडे यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जिल्हा परिषद नागपूर यांनी झालेल्या कामाची चौकशी 7 दिवसाच्या आत करून दोषीवर योग्य ती कारवाई व दोषीवर कारवाई केली नाही तर जिल्हा बांधकाम विभाग जिल्हा परिषद गेट समोर उपोषण करण्यात येईल असे आवाहन सरपंच संकेत झाडे यांनी केले आहे. मी संकेत वसंतराव झाडे, ग्रामपंचायत खंडाळाचे सरपंच. मी सर्वप्रथम माननीय आमदार आशिषजी जसवाल साहेब, पांधन रस्त्याचे जनक यांचे मी मनापासून आभार मानतो की या क्षेत्राकरता त्यांनी अनेक मातोश्री पांधन रस्त्याच्या माध्यमातून अनेक निधी उपलब्ध करून दिली आणि शेतकऱ्यांना जाण्याकरता रस्ते बनावं या हेतूने त्यांनी निधी उपलब्ध करून दिली. या ठिकाणी कलेक्टर साहेबाच्या पॅनलवर असलेले काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी या ठिकाणी मातोश्री पांधन रस्त्याचे बांधकाम केलं. या ठिकाणी त्या मातोश्री पांधन रस्त्यामध्ये 2 फूट मातीकरण आणि 1 फूट मुरुमकरण करायचे होतं. अनेक कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी या क्षेत्रात अनेक मातोश्री पांधन रस्त्याचे काम झालेले आहे आणि माझ्यासुद्धा गावात ज्या कामावर आपण इथे उपस्थित आहे. मी शासनाला 22 तारखेला निवेदन दिलं की या ज्या पांधन रस्त्याची आहे अमरसिंह वानखेडे ते विश्वनाथ वाघमारे या पांधन रस्त्याची चौकशी करण्यात यावी. याच्या परिपूर्ण बिल कॉन्ट्रॅक्टरनी उचल करून घेतलेला आहे. याची चौकशी करून या ठिकाणी योग्य ते पण त्यांना कंत्राटदारावर किंवा ज्या जीई डेप्टीवर कारवाई करावी म्हणून मी त्यांना पत्र दिलं. या ठिकाणी या पांधन रस्त्याचे ऑडिट व्हायला पाहिजे. या ठिकाणी 2 फूट मातीकरण 1 फूट मुरुमकरण करून केलेलं म्हणून त्यांनी या पैशाची उचल केलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त मातीकरणच दिसतं आहे. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की मी पत्र दिल्यानंतर बी एक सरपंचांनी पत्र दिल्यानंतर तुम्ही याच्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत केलेली नाही. मी प्रशासनाचे डोळे उघडे व्हावं आणि मी काल इकार मॅडमला मिळाल्यानंतर इकार मॅडमने सुद्धा मला उडवाउडवीचे उत्तर. इकार मॅडम म्हणजे कोण आहेत? इकार मॅडम हे बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. मी यांना काल चर्चा केली, यांनी सुद्धा मला उडवाउडवीचे उत्तर दिले. मी त्यांना जरा सांगतो आम्ही करू, व्हिजिट करू, असं करू तसं करू, पण कधी करणार? या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे उचल करून सगळे काम आपलं इथून निघून गेल्यावर करणार का? मी त्यांना प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही या 7 दिवसाच्या आतमध्ये यांनी जर याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही तर मी जिल्हा परिषद गेट समोर माझं आमरण उपोषण सुरू करेल आणि आमरण उपोषण या क्षेत्रात या पांधन रस्त्याचं ऑडिट व्हावं आणि अनेक मातोश्री पांधन रस्त्याच्या क्षेत्रात झालेले काम आहे. एकीकडे सरकार एवढी निधी देतो, फक्त भ्रष्टाचार करण्याकरता देत नाही. म्हणून लोकांकरता काम व्हावं, शेतकऱ्यांचे काम व्हावं, शेतकऱ्यांच्या पांधन रस्ते चांगल्या प्रकारे बनावं हीच माझी उद्दिष्ट आहे आणि मी माझ्या गावच्या या पांधन रस्त्याला मी उचल केलेली आहे आणि या ठिकाणी प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर मी कुठेच या खंडाळ्याची गोष्ट मी दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करील. हेच मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो आणि इथेच मी थांबतो. सर्व नमस्कार. महाराष्ट्र T24 करिता मौदा येथून गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट. सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर, कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणारं, आयुष्यात आनंदाचे रंग भरणारं. प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्कं घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,
PM जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे। गोरगरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे। शासनाने आजवर 7 लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच 10 लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे। ग्रामीण गृहनिर्माण योजना, महाआवास अभियान, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।